नमस्कार मंडळी, मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर मंडळी, झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय। दरम्यानच या मालिकेतील वसुंधरा ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया हिंदळकर हिने नुकतेच एक धक्कादायक खुलासा केला आहे। अक्षयाचा अपघात झाला होता तेव्हा तिला 1.5 वर्ष चालताही येत नव्हतं। शिवाय तिला एका मोठ्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं। या अपघाताबाबत बोलताना अक्षया म्हणाली, मी एक मराठी मालिका केली होती। त्या मालिकेतून मला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती। नंतर मी हिंदीत काम करायचं ठरवलं। ऑडिशन दिल्यानंतर मला एका मालिकेत संधीही मिळाली। शूटिंगच्या दिवशी मला साडी नेसायची होती, त्यामुळे 3 दिवस अगोदरच शिवलेला ब्लाऊज आणण्यासाठी मी माझ्या स्कूटीने जात होते, तेव्हा एक वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडत होती। माझी गाडी खूप स्पीडमध्ये असताना त्यांना वाचवण्यासाठी मी गाडी वळवली आणि मोठा अपघात झाला। यामुळे 1.5 वर्ष मी चालू शकत नव्हते। माझ्या हातातून मालिका निसटली होती, त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते। आई-वडिलांनी माझी खूप काळजी घेतली। मला बाथरूमपर्यंत सुद्धा जाता येत नव्हतं। आईला मला उचलता येत नव्हतं, त्यामुळे वडीलच मला उचलून घेऊन जात होते। त्यांनी माझी खूपच काळजी घेतली। त्यानंतर त्यांचे महत्त्व माझ्या जीवनात आणखीनच वाढले। त्यामुळे या सर्व परिस्थितीतून त्यांनी मला बाहेर काढलं। मी मालिकेत आईची भूमिका करत आहे, त्यामुळे मला कळतं की आई होणं किती कठीण असतं। त्यांच्याविषयी प्रेम माझ्या मनात अजूनच वाढलंय। मला आईचं महत्त्व जास्त कळायला लागलंय। तर मंडळी, तुम्हाला अभिनेत्री अक्षया हिंदळकर आवडते का? नक्की कमेंट करून सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।